नमस्कार, आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। रस्त्यावरील गतिरोधक नसल्याने प्रभाग 20 मधील 4 वर्षीय बालकाचा मृत्यू। सोलापूर शहरातील हद्दवाड भागातील प्रभाग 20 मधील ललिता नगर परिसरातील आयुष नरेश कोल्लूर वय 4 वर्ष, राहणार 113 ललिता नगर नई जिंदगी येथील बालकाचा भरधाव मालवाहू डस्ट घेऊन जाणाऱ्या टेम्पोखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली असून कोल्लूर कुटुंबियावर अचानक घडलेल्या प्रकारामुळे दुःखाचा डोंगर कोसळला असून याची तक्रार सभापती अनुराधा काटकर यांच्याकडे कोल्लूर कुटुंबियांनी केली असून यांची दखल सभापती काटकर यांनी घेतली असून काही दिवसापूर्वी येथील डांबरी रस्ता झाला, परंतु प्रशासन आणि मत्तेदारांच्या हलगर्जीपणामुळे या 4 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला असून महापालिकेच्या उद्या होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये तातडीचा प्रस्ताव दिला असून या प्रस्तावामध्ये महानगरपालिकेकडून कोल्लूर कुटुंबियांना आर्थिक मदतीची मागणी सभापती अनुराधा काटकर यांनी केली आहे। त्याबरोबर सोलापूर पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्याकडे तक्रार करून संबंधित रस्त्याचे काम केलेल्या मत्तेदारावर तसेच संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे स्थापत्य समिती सभापती अनुराधा काटकर व त्यांचे चिरंजीव श्रीधर काटकर यांनी केली आहे। ललिता नगर आमच्या भागात या 4 वर्षाच्या पोराला अचानक अपघात मृत्यू झालेला आहे। ते कारण काय म्हणलं त्यांना तुमचा मुलगा आहे म्हणून सांगा। माझा मुलगा नाव सांगा पूर्ण। आयुष नरेश कोल्लूर वय वर्ष 4। वय 4 वर्ष। अचानकच असं गतिरोधक नसल्यामुळे गाडी अचानक आलीमुळे माझ्या पोराला लागले। लेकरामुळे तर कुठेही धावपळ करणार तेच गतिरोधक असल्यावर ना ते गाडी थांबली असते 2-5 फूट लांबच तरी ब्रेक मारते तिथं पुढे गतिरोधक कोणतेही दिसत नाही। तर असलं काही परिस्थिती नाही आहे। माझ्या पोराचा मला जीव गेलेला आहे, ते पोराला कोण जबाबदारी आता? माझं पोरगा नाही या दुनियात। आता तुमची मागणी काय आहे सध्या? माझी मागणी ते आमच्या पोराला जे आहे ना ते संपूर्ण द्यावं, त्यांनी जे ठोकलं ते त्याला पूर्ण त्याची ना त्याला एक तर सजा व्हावा, बर शिक्षा व्हावा। आता नगरसेवक तुमच्याकडे आलेत, त्याने तुमच्या आर्थिक मदतीसाठी महापालिकेत प्रस्ताव दिलेला आहे। मग त्यामध्ये तुमचं काय म्हणणं आहे? नगरसेविका काटकर ऐकल्यावर मी बोलतो। बर ओके। यांचा मुलगा रोड गतिरोधक नसल्यामुळं त्याची अपघात झाली, त्याची कोण न्याय करत नाही। तुम्ही रस्ता करून निघून गेलात पण ते गतिरोधक करायचं नाही, मंजुरी पत्र द्या तेव्हा रोड करतो म्हणून असं फर्स्ट गतिरोधक करतो म्हणून सांगतात आम्हाला। कधी येईल तेव्हा गाडीवाला आला का धमकी दिलं तर गाडीवाला काय म्हणतंय, मेंबरला जाऊन सांगा तुमचं काय कारण असेल ते, आम्ही गाडी इथूनच नेणार अशी बस भांडण करून गाडी घेऊन जाते। सोलापूर शहरातील हद्दवाड भागातील प्रभाग 20 मधील ललिता नगर परिसरातील काही दिवसापूर्वी ललिता नगर परिसरामध्ये आमदार निधीतून डांबरी रस्त्याचं काम झालं होतं। जवळजवळ या कामाला 1 वर्ष पूर्ण झालेले आहेत। तर रस्त्याचं काम होऊन वर्ष उलटलेलं असून देखील संबंधित मक्तेदार अथवा त्या संबंधित महापालिका कारवाई यंत्रणा यांच्याकडून या रस्त्यावर गतिरोधक कुठल्याही प्रकारचं गतिरोधक ह्या पूर्ण रस्त्यावर घालण्यात आलेलं नव्हतं। वारंवार नागरिकांकडून याबाबत तक्रारी येत होत्या की गतिरोधक घालून द्या। तर संबंधित मक्तेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळं याच रस्त्यावर काल प्रभाग 20 मधील ललिता नगरमधील आयुष नरेश कोल्लूर वय वर्ष 4 या बालकाचा अत्यंत दुर्दैवी पद्धतीने डस्ट वाहतूक करणारा टेम्पोखाली येऊन जागीच मृत्यू झालेला आहे। तर ह्या घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ उद्या होणाऱ्या महापालिका सर्वसाधारण सभेमध्ये तातडीचा विषय सभापती अनुराधा काटकर यांच्याकडून सबमिट करत त्या प्रस्तावामध्ये महापालिका प्रशासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत कोल्लूर कुटुंबियांना मिळण्यासाठी मागणी सभापती अनुराधा काटकर यांच्याकडून करण्यात आलेली असून त्याचबरोबर सोलापूर शहराचे नवीन पोलीस आयुक्त हरीश बैजल साहेब यांच्याकडे देखील सभापती काटकर यांच्याकडून तक्रार करत संबंधित मक्तेदार आणि संबंधित अधिकारी यांच्यावर देखील याबाबतचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, याबाबतची तक्रार सभापती अनुराधा काटकर यांच्याकडून करण्यात येणार आहे।
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.